नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. श्री गणेशाय नमः. धन्य धन्यतेची जन जे शिवभजनी परायण, सदा शिवलीला अमृत श्रवण अर्चन सदाशिवांचे सूत मने शोकांदी प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदती शक्राती सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरी ती जीव भाऊ, अथवा षोडश षोडश दंडी जाण. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिके माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप म्हणून या त्यावरून करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो. द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भवते 24. सहा कर्णी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा. पूजिता भाग्य विशेष, पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख. लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देक, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका याविषयी. काश्मीर देशाचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजादायात बिसूर, धन्य मनती तोची. राजेश्वर लांछन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पर्वदत्त ऐसे लादिली कामिनी. सुत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता समाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, भौत करिता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपाजितांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रदात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशील. लौकिक संगे ध्रुव मंगळ, त्यांची संगते नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेविती. तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीला अमृत. बोलती शिवनामावली, नित्य पहाणे शिवपूजा सर्वता. आश्चर्य करीती राव प्रधान, यांस का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषण लेविती. ते सवेची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता भौत, परितेन सांडती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, मनती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपानाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षसत्र जेने केले जेवी. मनुष्य वागते अपार, तैसेचे पूर्वी होती रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाळिली सत्र करुनिया. जनेमे जय सर्व सत्र केले, ते आस्तिके मध्येच राहिविले. पराशरासी पुलस्तीने प्राथिले, मग वाचले रावणाधिक. विरंची सदटावून क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली. विश्वमित्र देवी पितृ कैवारे पराशर, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथ. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. तो भद्रसेनाचा गुलकुरु निर्धार, घरा आला जाणूनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणिती. षोडशोपचारी पूजिती भावचित्ती, विशेष समस्त वस्त्रे भूषणे देऊनी. राव विनवी कर जोडुनी, मने दोघे कुमार रात्रंदिन. ध्यान करीती शिवांचे, नावडती वस्त्रे अलंकार. रुद्राक्ष भस्मावरी सदाभर, वैराग्यशील अनुमात्र. भाषण न करीती कोणाशी, इंद्रिय भोगावरी नाही भर. नावडे राजविलास अनुमात्र, गजवाजी आणि समग्र. आरुडावे आवडेना पुढे, हे कैसे राज्य करीती. हे आम्हासी गुढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणूनी, गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी तयांसी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत म्हणे, हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त ऐक, तुझं सांगतो पूर्वी. काश्मीर देशात उत्तम महापट्टम नंदीग्राम, तेथील वारंगना मनोरम. महानंदा नाम तिचे, त्या ग्रामीचा तोची भूप. पृथ्वी माझी
माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहोनी कंदर्भ तन्मय होनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्ने खचित याने अपार भाग्या पार नाही तिच्या रत्नफय दंडयुक्त चामरे जेवरी सदाढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वता विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यक राजस चंद्ररश्मी सम प्रकाश शय्याजीचे अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महर्षी खिल्लारे भोवत वाजी गज घरी बहुअस दास दासी अपार घरी माता सभाग्य सदोर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ रूप डोलविती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेश असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे परम शिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जय जय इच्छित ते महानंदा पूर्वित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यांदर ऐकभैत्र सेना सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधुनी नाचू शिकविले कौतुके आपले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्यासमोर तेथीची बांधीन प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करुणी त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्चे स्वहस्ती येवतीच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोनी सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करुनी स्वहस्तकी कंकन त्यांच्या देखले की देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन येरी होऊन आनंदगण नेम करीतयांसी पृथ्वीचे मोल ते हे कंकन मी ही 32 लक्षीन पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिवेलिंग काढले सूर्यप्रभेन आगळे तेच वर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी मनोनी वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेकर वरून कोटी कंकणे टाकावी ओवळून सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यगारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचिकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पहा सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्नी जन दहावो लागलेच होकोडून एकाची हाक झाली तीच सावध करी मदनारे म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरीत वातात्म चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मर्कट दिदले सोडून गेले व पळोनी वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावर पुसे सौदागर महानंदे प्रती ते दवा माझे दिविलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोनी वक्षस्थळ घेत बडवून मने दिवेलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंते जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लागवी उमरंग जो भक्त जन भवभंग उडी घातली समेंग ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविला सर्व ब्रह्मवृंदा लुटविले सर्व संपदा कोश समवेत सर्व काही अश्वशाळा अग्जशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊनी हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदय चळी तैसा प्रकटला कपाळ मोळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकट पाळी भक्तांती माथा जटांचा भार तृते नेंत्री वैश्वानर शिरी झुळझुळवाहे नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयांचे शिरी निळकंठ खटवान गंधरी भस्मचर्चिले शरीरी गजचर्म पांगुरला नेसला से व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचेवर कंदुक झेली तेवी 10 भुजा पसरून अकस्मात महानंदेस झेलून धरिती
हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बसवी दयाला माता बंधू समवेत महानंदा विमानी बसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी शुदा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैसी तेथे नाही काम क्रोध दत्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेतीचे गोड उदक अमृता होन कोटी गुणे जेथे सुरतरुंचे वने अपार सुरबींची बहुत खिल्लारे चिंतामणींचे दौलांगार भक्ता कारणे निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुक्कुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिव भजनी लावतील बहुतांश उद्धरतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतकुनी मी धन्य सुपुत्र उदरी जन्मली भद्रसेन बोलती पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणवून आवडे भाऊ तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वदा ऋषी म्हणे मी सत्य बोलन देक परी तुम्हासे ऐकता वाटेल दुःख हे सपा सगळीक दुःखावर नवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन नातरी अंगासे ते मूर्खपण तुम्हाला वाटेल विषावून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलाय न करा अनमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाले असता जाण पा आजपासून 7व्या दिवशी मूर्ती पावेल या समयासी रावा एकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला मतेसहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहोळूनी अंतपुरी सकळ कामिने आकांत करीती आक्रोश करून हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठा ही सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते तेच नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचर जे ते झाले स्फुरण जागर ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महत्वत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या संवंश निर्मिलापित वसन रजांश सृष्टी करता द्रुईन रची पूर्ण येरो मने मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले 4 वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्रादय परमपावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयने असे ना भौत करी हा जतन त्याहून अनिक थोर नाही साधन हा रुद्रादाय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्रादाय ऐकती पडती त्यांच्या दर्शन जीव उद्धरती मग कमलोदय एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भुतळी आला अध्याय जाण थोर जपतप ज्ञान त्याहून अन्य नसेसी जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तीर्थे पावन व्यग्रीचे देवदर्शन तयाचे घेऊ इच्छित जपतप शिवार्चन याहून थोर नाही जाण दुरुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रीते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोने अभिभक्ती कृत्य निर्मिली दारुण तिने कुतर्गवादी बेदी लक्षुण त्यांच्या हृदय संचरली त्यांसी मत्सर वाढवला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरी महा नरके एडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवदोषी जे पापमती ते अल्पायुष होती नाना रीतीने चाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगोन ऐसे म्हणती जे त्या लागून आणून नरकी घालावे रुद्रदय नावडे ज्यासी कुंभी पाखी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेन अवतारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक दारधरी मूर्ती दुरी होय साच अथवा शत घट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुनी अभिसिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण शोनी पाळा करी सप्तदिन राय धरिले दृढ चरण सद्गत होऊन बोलत सकळ प्रोषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून त्वरित वा आचारत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण अनिक सांगसी दे बोलवण आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरूंपासून जे आले पराधर आणि पराधन
त्यास वमनावून नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्टपती ग्रह न घेती जे शाप गृह समर्थ सामर्थ चालव न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभी करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बसला व्यासपिता घेऊन सहस्र गट मांडून अभिमंत्रुनी स्थापिले स्वधरणीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोषे गर्जनिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी माद्यांनी आला चंडाश मृत्यू समय यथा धरणीस बाळ मूर्छित पडेला एक मुहूर्त निश्चेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रदोक शिंपन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तिले त्याची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी चंद्र विक्राळ धाडा भयंकर नेत्र खंदिरांगासारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले ततोता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नशे तेसे जैसे गबस्ती दिगंतम सहारती भस्म अंगी व्याघ्रंबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन जरी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा डोळे शिवनाम गरजत तये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखध्वाची मासूवर मृदुंग वादे गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भुंगे काळ थोर सनाय अपार वाजती चंद्रनना धडकती बेरी नाद न माय न बोधरी असा असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतीसे षडशन शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमोलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्र मने आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे हेचे ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देता मंत्र क्षता विजय कल्याण हो तुझे सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध वनिकी काशी क्षेत्रावरी स्वधर्नुनिकी शतापले मृडानी रमणलिंग आर्चीचे की निर्दवास सापडे चिंतामणी शुदिता पुढे शिराब्दी ये धावुनी तैसा कमलोदव व नंदन तोषिणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादी कयादू हृदय रत्न हे शिष्य त्याचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वाते जो चतुपषष्टी काळ प्रवीण निर्मळ त्याची चतुर्दश विद्या कर तळमळ त्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडून पुनः सृष्टी करणार मागुतीने अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखुनी त्याची शनी कुंडातून मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणांगी ग्राह्यपत्य आहोनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधान सहित भद्रसेन धावोनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळे दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचार पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अतिदृष्ट्या तू त्रिभुनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिला दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधुनी तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिव वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य कसे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता कैसा आणीत होतास मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिले वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते हे महत्व पुण्य निरसून सहज 10 सहस्रे वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी भाऊ मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडून स्तवन करीत ये अपर्णधाव हिम नगजा मात अपराध न कळता गडला हा ऐसे नारदे सांगता ते शनी राये पायावर घातली लोळणी आणि सहस्रे रुद्र करुनी महस्वाय करीतीसे शतरुद्र करिता निशेष शतायुष होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देई तो तेथीची झाला मुक्त त्याच्यातील ते तरित भव असो यावरी भ्रमसुत अंतर्ध्यान पावला आनंदमय शक्ती नंदन राये शतपदमधन देवने तोशिला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला ए भद्रसेन आख्यान जे पडती त्यांसी होय आयुष्य संतती त्यांसी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दश कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले अशेला भक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव
महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचितात गंडांतरे दूर होती. यावरी कलियुग निश्चेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रदना समेत राव जात झाला तपोवन शिव अनुष्ठान रुद्र ध्यान करिता महारुद्र तोषला विमानी बसून त्वरित राव प्रदान गेले मिरवित विधी लोक वैकुंठ वास बहुत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदासी पावणे राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणारा मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रह पीडा विघ्न पिच्छाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाई जेथे जो मानेल अविश्वास तो होईल अल्पायुष्य तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न होवा त्यास प्रसोनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणीचे जे आपल्या गृहास न आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे ते त्याजवे जीव भावे जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख बसती त्यांस पंक्तीस त्यास मूर्ती आला या गोष्टीस संदेह काही का असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला अमृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदा मूळकंद अभंग विटे कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादश गोड हा श्री सांब सदाशिव अध्याय शुभंभवती अध्याय 11वा समाप्त. असेच नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.